आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। सर्वजण अलर्टवर आहेत। गडबड करू नका, वादात अडकलात तर मंत्रीपद गमावून बसाल। अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचा मनमोकळा संवाद। सुनील तटकरे जयंत पाटलांमध्ये दिलखुलास चर्चा। लक्षवेधीसाठी दररोज 4 तासांचा वेळ घेतला जातो। सभागृहाचं मूळ कामकाज होत नसल्याचा जयंत पाटलांचा आरोप। तर विधानसभेत भास्कर जाधव सुद्धा आक्रमक। स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची समोरासमोर मुलाखत व्हावी। दत्ता गाडेच्या वकिलाची न्यायालयाकडे विनंती। दत्ता गाडे सध्या पुण्यातल्या येरवडा कारागृहामध्ये। प्रशांत कोरटकरला हायकोर्टाने तुर्तास कोणताही दिलासा दिला नाही। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी सोमवारी होणार। कोरटकरला सोमवारपर्यंत अटकेपासून कोणतेही संरक्षण नाही। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस। आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी। अन्याय करणारेच आझाद मैदानावर आंदोलन करतायत, खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका। आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितलं। 3 महिने उलटून सुद्धा काहीच कारवाई झालेली नाही। दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची मागणी। माथाडी कामगार कायद्यामध्ये अखेर सुधारणा। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा मोठा निर्णय। बोगस माथाडींना रोखण्यासाठी विधेयक मंजूर। माथाडी बोर्डाची रिक्त पदं भरण्याचा मार्ग मोकळा। समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलवाढीचा निर्णय। समृद्धीवर 19% अधिक टोल भरावा लागेल। संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDC कडून मोठी टोलवाढ। पुढील 3 वर्षांसाठी टोलवाढ लागू असेल। मुंबई महापालिकेकडून भरती जाहीर। वैद्यकीय विभागातील विविध पदांसाठी भरती होणार। नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिलपूर्वी अर्ज करावे लागतील। मुंबईजवळ ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला केंद्र सरकारची मंजुरी। JNPT ते चौक दरम्यान 6 पदरी महामार्ग उभारणार। पळसपे फाटा, कळंबोली जंक्शन, पनवेलच्या ट्रॅफिकवर तोडगा निघेल। वर्धा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई। पवनी शिवारामध्ये 15 ट्रक, टिप्पर, 4 चाकी वाहनं जप्त। 3,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त। 30 जणांवर गुन्हे दाखल, 16 जणांना